नमस्कार मैत्रिणींनो, मी माधुरीच कुकिंग अँड लाईफस्टाईलमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते। तर मैत्रिणींनो, आज आपण मस्तपैकी विदर्भ स्पेशल कढी ढोकळे किंवा कढी फुनके कसे बनवायचे त्याची रेसिपी बघणार आहोत। तर खायला ही रेसिपी अतिशय भन्नाट अशी लागते, खूप मस्त लागते। कढी ढोकळ्यासोबत भाकरी आणि भात असेल तर वाह क्या बात है। तर चला आपण सुरुवात करूया। खूप सोपी रेसिपी आहे, अगदी नवशिके देखील सहज बनवू शकतील इतकी सोपी रेसिपी आहे आणि घरामध्ये लहानांपासून मोठ्यांपर्यंत अगदी सगळ्यांना आवडेल याची गॅरंटी मी देते। आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे पारंपरिक रेसिपी आहे, खूप मस्त होते आणि घरामध्ये आहे त्या साहित्यामध्ये झटपट होते। चला तर मग सुरुवात करूया। 1 वाटी हरभऱ्याची डाळ साधारणपणे 5 ते 6 तास पाण्यात भिजवून घेतलेली आहे। लसूण, हिरवी मिरची, कढीपत्ता आणि आलं। तर ही डाळ पाण्यातून निथळून अशी चाळणीत ठेवली। मिक्सरच्या जारमध्ये लसूण घालून घेतलाय। आता हिरवी मिरचीचे तुकडे करून आपण याच्यातच घालून घेणार आहोत। मी साधारणपणे 4 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत। मिरचीचं प्रमाण तुम्हाला कितपत तिखट हवं आहे त्यानुसार कमी जास्त करू शकता। आता एकदा मी हलकंसं फिरवून घेतलंय, जिरं घातलंय आणि हळद घातलेली आहे आणि परत एकदा आपण ह्याच्यामध्ये लसूण मिरची टाकून याला फिरवून घेणार आहोत। मीठ देखील मी याच्यातच ॲड केलेलं आहे। आता याला मिक्सरमध्ये परत एकदा दुसरी बॅच आपण फिरवून घेतोय। आता हे सगळं एका भांड्यामध्ये मी काढून घेतलंय आणि याच्यामध्ये आता आपण घालतोय बेसन पीठ। तर हे जे ढोकळे किंवा फुनके आपण बनवणार आहोत त्याला बाइंडिंग येण्यासाठी आपण हे बेसन पीठ याच्यामध्ये ॲड केलेलं आहे। ह्याच्यामुळे काय होतं, ढोकळ्याला मस्त आकार द्यायला सोपं जातं आणि बाइंडिंग छान येतं। आता त्याच मिक्सरच्या जारमध्ये मी 2 हिरव्या मिरच्या घालून घेतलेल्या आहे आणि उरलेला लसूण घालून घेतलेला आहे आणि याचं आता आपण मस्तपैकी वाटण करून घेणार आहोत। ह्याच्यामध्ये मी घातलेलं आहे थोडंसं डाळीचं पीठ। आता आपण कढीची तयारी करत आहोत। तर कढीचं जे बॅटर असतं ते मिक्सरच्या जारमध्ये केलं तर अजिबात गुठळ्या होत नाही। आता ह्याच्यामध्ये मी ॲड केलेलं आहे ताक। तुमच्या घरात जर ताक नसेल तर तुम्ही दही देखील वापरू शकता। ह्याच्यातच घालून घेतलंय चवीपुरतं मीठ आणि याला आता फिरवून घेतलेलं आहे। आणि हे बाकीचं ताक आहे, मिक्सरच्या जारमध्ये हार्डली वाटीभर ताक आपण घातलं होतं। तर हे मिश्रण ताकामध्ये ॲड करायचं आणि हे सगळं एकजीव करून घ्यायचं आहे। तुम्ही मिक्सरचा जर मोठा जार वापरला तर सगळं मिश्रण ॲट अ टाईम काढू शकतात, पण काय होतं कधीकधी ताक मिक्सरच्या जारच्या बाहेर उडतं, त्यामुळे ताकाची क्वांटिटी कमी ठेवायची। आता कढीसाठी सर्वात आधी कढईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवलं। 10-12 मेथीचे दाणे घालून घेतलेत। आता घालून घेतली आहे मोहरी। मोहरी छान फुलली की जिरं घालायचं आहे आणि थोडीशी हळद। मेथी दाण्यामुळे कढीला चव खूप छान येते। चिमूटभर हिंग घातलेला आहे आणि आता फोडणी अशी मस्त तडतडू द्यायची आणि हरभऱ्याच्या डाळीचं जे वाटण होतं ते चमचाभर याच्यामध्ये घालून घेतलेलं आहे। कढीपत्त्याची पानं आणि आता हे जे वाटण आहे हे मस्त असं परतून घ्यायचं आहे। ह्याच्यामुळे काय होतं, कढीला चव तर छान येते, परत दाटसरपणा यायला मदत होते। आता साधारणपणे 2 ते 3 मिनिटभर हे मिक्सरला वाटलेल्या डाळीचं जे मिश्रण आहे ते आपण तेलामध्ये घालून परतून घेतलेलं आहे। रंग अतिशय सुंदर दिसतोय, वास देखील मस्त येतोय आणि आता जे कढीचं बॅटर होतं ते आपण कढईमध्ये घालून घेणार आहोत। आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे ह्या पद्धतीने जर तुम्ही कढी केली तर कढी अजिबात फुटणार नाही। आता याला अशी मस्त दणकून अशी उकळी काढून घ्यायची। कढीला उकळी येईपर्यंत एक प्लेट घ्यायची। आता माझ्याकडे ओव्हन आहे तर मी ओव्हनमध्ये वाफवून घेणार आहे हे फुनके। तुम्ही ओव्हन नसेल तर स्टीमरमध्ये किंवा इडली पात्रामध्ये वाफवून घेऊ शकता। आपण अळूवळू करतो त्या पद्धतीने हे जे ढोकळे किंवा फुनके आहेत हे वाफवून घ्यायचे। काय होतं, बऱ्याचदा जजमेंट येत नाही आणि हे ढोकळे जर डायरेक्टली आपण कढीत सोडले तर हे ढोकळे कढीतच विरघळू शकतात, त्यामुळे याला हलकंसं 1-2 मिनिटभर वाफ देऊन घ्यायची आहे। आता ह्याच पद्धतीने मी ढोकळे सगळे बनवून घेतलेत। फुनके म्हणतात बऱ्याच ठिकाणी याला, विदर्भातमध्ये फुनके म्हणतात। तुम्ही बघू शकता अतिशय मस्त झालेले आहेत।
कढीला देखील उकळी यायला सुरुवात झालेली आहे। ज्या पद्धतीने आळूवडी किंवा कोथिंबीर वडी आपण वाफवून घेतो त्याच पद्धतीने हे फुणके आपल्याला वाफवून घ्यायचे आहेत। आणि जोपर्यंत कढीला छान उकळी येत नाही तोपर्यंत हे फुणके कढीमध्ये अजिबात सोडायचे नाहीत। तर कढीला मस्त उकळी आली आहे। आता बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घ्यायची, सगळं एकदा एकजीव करून घ्यायचं आहे। तेवढी मात्र पथ्य पाळायची की कढी उकळत नाही तोपर्यंत फुणके सोडायचे नाहीत। तर मी आधी सांगितल्याप्रमाणे हे कढी फुणके पोळी, भाकरी, भात अगदी कशासोबतही खाऊ शकतात। अगदी नुसती वाटीमध्ये चमच्याच्या साहाय्याने नुसते कढी फुणके खाल्ले तरी एकदम मस्त लागतात। आता कढीमध्ये फुणके टाकून साधारणपणे 5 ते 7 मिनिटभर हे फुणके आपल्याला कढीमध्ये मस्त शिजवून घ्यायचे आहेत। तर आता गॅसची फ्लेम मंद ठेवली आहे आणि 5 ते 7 मिनिटं आपण याला शिजवून घेऊयात। कढीला मस्त उकळी आली आहे आणि फुणके शिजले की नाही कसं ओळखायचं, तर जेव्हा फुणके शिजतात ते ऑटोमॅटिक कढीच्या वर येतात। आता तडका करून घेतलाय, त्याच्यासाठी जिरं घालून घेतलंय, मोहरी घालून घेतली आहे, तेल कडकडीत गरम करून घेतलेलं आहे, हळद घालून घेतलेली आहे आणि याच्यामध्ये आपण घालून घेणार आहोत सुक्या लाल मिरच्या। तर मी साधारणपणे 3 ते 4 मिरच्या घालून घेते। कलरसाठी अगदी छोटा अर्धा चमचा तिखट घातलेला आहे। आता मिरच्या मस्त तळून घ्यायच्या आहे आणि मग हा तडका मस्तपैकी कढीवरून द्यायचा आहे। ह्याच्यामुळे कढीला कलर आणि फ्लेवर दोन्हीही मस्त येतो। चिमूटभर हिंग टाकायचा आहे आणि हा तडका कढीमध्ये टाकून घ्यायचा आहे। आता हे सगळं मस्त मिक्स करायचं आहे आणि कढी आता बाउलमध्ये सर्व करून घ्यायची आहे। तर मैत्रिणींनो, तुम्ही कढी पकोडे करता, कढी ढोकळे करता, कढी फुणके करता किंवा याला तुमच्या भागामध्ये काय म्हणतात कमेंट करून सांगायला विसरू नका। दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला सगळ्यांना रिक्वेस्ट करते की माझे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा। व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। आवडत असेल तर कमेंट करून नक्की सांगा आणि कढी फुणक्याची रेसिपी नक्की बनवा आणि तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून सांगायला विसरू नका। भेटूया अशाच एका माझ्या नवीन रेसिपीमध्ये। तोपर्यंत कढी फुणके टेस्ट करा। थँक्स फॉर वॉचिंग।